माझी एक मागणी आहे. माझा मुलगा परभणी तिसरा वर्षी ज्या टायमाला ते पकडकर नेले, अटक केली, मला ते कळलं नाही साहेब. ते मला सांगितले नाही तुमच्या मुलाला आम्ही अटक केलंय, तुम्ही या भेटा म्हणले नाही सर. माझ्या मुलाचा खून केला, माझ्या मुलाला खून केला. आणि त्या टायमाला त्याने मला फोन केले सर. 4 दिवसाच्या नंतर मला फोन केला, तुमच्या मुलाला अटॅक आलाय, तुम्ही या. कुठेही आहे म्हणलं तर मुंडा पोलीस स्टेशनमध्ये या म्हणजे निघालो साहेब आम्ही तिथे. आल्यानंतर आता हे साहेबांनी जे निर्णय घेतले ते मुख्यमंत्री साहेबांनी मला मान्य नाही सर. ज्या लोकांनी माझ्या पोराला 10 तारखेपासून 15 तारखेपर्यंत ज्या माणसांनी मारल्यात, मर्डर केल्यात, खून केल्यात, त्यांना फाशीची सजा द्यावी. आणि माझं ही मागणी सरकारकडून आहे आणि सजा द्यावं सर. अटक का केली ते धरणे आंदोलन तर काय हा लावाचा स्टुडंट 3rd इयरला तो त्या आंदोलनात सामील पण नाही. नंतर कोम्बिंग ऑपरेशनमध्ये त्याला पकडून टाकलं आलं आणि 17 तारखेला 17 डिसेंबरला त्याचा पेपर होता तरी त्याला सोडलं लावाचं पेपर. पत्रकाराचं लायसन होतं इकडे, त्या मुलाकडे पत्रकाराचं लायसन होतं आणि ते फोटो काढत फोटो काढताना त्यांनी सांगितलं माझ्याकडे पत्रकाराचं लायसन आहे, मला मारू नका. नाही म्हटलं काय कोणी पण असू तुला मार चुलीला मार, तू सांगूस हा मुलगा आहे त्यांचा. तर कॉन्टॅक्टच बंद झाला त्या सर. आणि आम्ही दिवसातून 3-4 वेळेस कॉल करून बघायचं जसं वेळ भेटतो प्रत्येकाच्या नंबरवरून कॉल केला. आणि मी कामाला गेलो होतो आणि अचानक आमच्या मोबाईलवर फोन आला होता की मी पोलीस स्टेशनमधून बोलते परभणीच्या आणि तुम्ही सगळे परिचय वगैरे करून घेतला आईकडून. आणि त्यांनी सांगितलं की तुमचा मुलगा हार्ट अटॅकमुळे मरण पावलाय, तुम्ही येऊन बॉडी घेऊन जा पुण्याला. आम्हाला तिकडून गाडीवर मॅनेज करायला 1 वाजले होते आणि 1 वाजता आम्ही तिकडून निघालो चाकणवरून आणि पुण्याच्या परभणीच्या जवळ आल्यावर आम्हाला समजलं की बॉडी तिकडे घेऊन गेले होते औरंगाबाद पोस्टमॉर्टमसाठी. आणि इथं आल्यावर पण आम्हाला मिसकम्युनिकेशन झालं थोडक्यात. कोण म्हणायचं परभणीला या, कोण म्हणायचं तिकडं औरंगाबादला बॉडी घेऊन जा. आणि इथं परभणीच्या जवळ आल्यावर थांबलो होतो परभणीच्या बाहेर आणि त्या तिथे पोलीस पण आले होते काय गर्दीमध्ये होते. मग आमचे थोडे बोलणं झालं आमच्या फॅमिलीशी. मग औरंगाबादला जायचं ठरवलं होतं आणि मग औरंगाबादला जात असताना पोलिसांनी आम्हाला बोलले की आय जी सरांशी बोलून जा, तुम्ही जात आहेत तर. मग आम्ही आय-जी सरांशी बोलायला आलो होतो. मग आय-जी सरांशी सगळेच त्यांनी काय काय झालं होतं सगळं प्रोसेस सांगितली. आय-जी साहेब विचारले की तुमच्या मुलाला हृदयाचा त्रास होता का, श्वसनाचा त्रास होता का. आम्ही सांगितलं तसला काहीच प्रकार नव्हता, त्याला निर्व्यसनी मुलगा होता, ड्रिंकिंग नाही, स्मोकिंग नाही, काहीच नाही सगळे. मग आय-जी साहेबांनी सगळे प्रोसेस सांगितले आम्हाला काय काय झालं अरेस्ट केल्यापासून. आणि ते सांगितले की दगडफेक केल्यामुळे आम्ही त्याला अरेस्ट केलो आहे आणि त्याच्यामुळं आम्ही अरेस्ट केलो आहे आणि हार्ट अटॅकमुळे त्याचा मृत्यू झाला आहे. मग त्यातले एक पोलीस अधिकारी आले घोरबाण नावाचे आणि ते मला बोलायला लागले की अरे तू कोणाचं ऐकू नको, तू तुझ्या भावाची बॉडी घेऊन एकतर गावी जा नाही तर पुण्याला जा आणि आम्ही तुम्हाला वाटलं तर पुण्यामध्ये ग्राउंडसाठी मदत करू पोलीस भरतीच्या. मग आम्ही त्यांचं ऐकून घेतलं, आम्ही काहीच बोललो नाही. मग औरंगाबादला येथे आलो आम्ही. मग औरंगाबादला डॉक्टरांची टीम आली, त्यांचा परिचय वगैरे सांगून पोस्टमॉर्टम केला आणि त्यानंतर रिपोर्ट आम्ही औरंगाबादच्या अलीकडे आल्यानंतर त्यांचा रिपोर्ट व्हायरल झाला होता याच्यावरती नेटवरती. मग इथे नांदेड मेडिकल कॉलेजला व्यवस्थित होणार नाही म्हणून आम्ही सगळ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि बॉडी औरंगाबादला पाठवा घाटीला. आणि त्याच्यामुळे हा खरा रिपोर्ट आला. आणि तिथे नांदेडला आय-जी अशोक चव्हाण हे दाबून टाकतील. मी 2 नंबरचा भाव आहे सर त्याचा, तो 1 नंबरचा मोठा होता सर. आणि आमच्या पिढीमध्ये शिक्षण घेणारी आमची पहिलीच पिढी. मी चाकणला सर कामाला कंपनीमध्ये चाकणला. माझं शिक्षण BSc झालेलं आहे आणि BSc नंतर मला कंपनीत काम लागलं आणि मी कॉर्निंग हां तिथं आहे मी कामाला. आणि हा घरीच असतो. मग आता सध्या कामाला जाते मॉलमध्ये, ते कपड्यांचे हे आहेत
म्हणजे तात्पुरते टेम्पररी काम भेटेपर्यंत तो करतो. आणि हा पण भाऊ आहे ना बऱ्याच कंपन्यांमध्ये काम केलं याच्या कंपन्यांचं, आणि भेटेल ते काम करायचं, काही बँकेत काम करायचं, जेच्या गाडीवरती वगैरे काम करायचं तो. मग औरंगाबादवरून आम्ही पोस्टमॉर्टम झाल्यानंतर बॉडी घेऊन निघालो आणि अंबड नावाचं जे चौक आहे तिथं आल्यानंतर पोलिसांचा बराच ताफा आला सर, आणि पोलीस बॉडी अडवली आमचा, आणि परभणीला येऊच देत नव्हते. आणि आम्ही आमच्या मतावरती ठाम होतो की माझ्या भावाचं जिथं मरण झालेलं आहे तिथं आम्हाला बॉडी घेऊन जायचं आणि तिथंच अंतिम संस्कार करायचा आहे. तरी पण पोलीस काय ऐकतच नव्हते, ते थोडं दबाव टाकले होते. आणि ॲम्ब्युलन्सचा जो ड्रायव्हर आहे त्याला 2 तास पळवून लावले होते. मग 2 तासानंतर ॲम्ब्युलन्सचा ड्रायव्हर आला आणि तो एकदम घाबरत होता गाडीमध्ये बसायला, तो तयारच नव्हता गाडी ड्रायव्हिंग करायला. मग IPS अधिकारी आले, आम्ही पण भरपूर विरोध केला, त्यांना सांगितलं की साहेबांना आम्हाला परभणीलाच घेऊन जायचं आहे, बॉडी तिथं जाणते, तरी पण ते ऐकत नव्हते. मग IPS अधिकारी आले आणि ते आईला बोलले की मावशी परभणीमध्ये भरपूर लोक जमलेले आहेत, जर काय राडा झाला तर तुम्ही त्याची जिम्मेदारी घेणार का? मग माझी आई बोलले त्यांना, साहेब माझा मुलगा अरेस्ट झाल्यापासून, अटक केल्यापासून ते मरेपर्यंत तुम्ही मला कसलंच माहिती दिलं नाही, कसला कॉल केला नाही, काय नाही, मग त्याची जिम्मेदारी कोण घेणार? माझा मुलगा मेला, त्याची जिम्मेदारी तुम्ही घ्या, छाती ठोकून सांगा की मी जिम्मेदारी घेतो. माझी आई बोलली मी इथूनच गाडी घेऊन बॉडी घेऊन माझ्या गावात जाते म्हणले.